सो मित्रांनो, आता मी करत आहे मेरे लड़की का फोटोशूट आम्ही आज करणार आहोत. व्हेरी एक्सायटिंग डे. ॲक्च्युली खूप टाईमपासून करायचं होतं, पण तेच मी जसं म्हटलं तुम्हाला की मागच्या ब्लॉगमध्ये की तिला ते जरा गॅस प्रॉब्लेम होता आणि होतं त्याच्यामध्ये इरिटेटेड होते. आता थोडी ओके आहे ती, थोडी म्हणजे बऱ्यापैकी ओके आहे. सो आत्ता आम्ही करतो आहे फायनली. आजचा दिवस आहे. ॲक्च्युली फोटोशूटचा पर्पज एवढंच आहे की आत्ता ती जशी दिसते गोर छोटीशी मस्त, तर ते मला तो तिची फेस कॅप्चर करून ठेवायची आणि अजिबात आम्ही असं काय लाईट्स किंवा असं काय न वापरता नॅचरल लाईटमध्ये जेवढं करता येईल तेवढं करणार आहोत आणि एकदम सिम्पल करणार आहोत. बरेच लोक काय काय करतात आजकाल बघितले मी ट्रेंड वाईज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा विठ्ठल रखुमाईतले विठ्ठल असं काय काय लोकांनी मी बघितलेलं कृष्ण बनवतात वगैरे. पण मला ॲक्च्युली नॅचरल फॉर्ममध्येच जशी दिसते त्याच स्वरूपात करायचं आहे. आणि मेन मला म्हणजे श्रियाला जास्त इच्छा होती हे करायची, की करून ठेवायचे छोटे छोटे हात वगैरे असं काय इट्स अ व्हेरी क्यूट थिंग. आणि म्हणून आम्ही हे करतो आहे बेसिकली. मला माहीत नाही हे मी तुम्हाला दाखवीन की नाही आत्ता या पॉईंटला, किंवा ते मी टाकीन की नाही सोशल मीडियावर. ते माझ्या मेमरीसाठी, आमच्या मेमरीसाठी आहेत. आय एम सो सॉरी. बट काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायला लागणार आहेत ह्याच्यापुढे, हे मला कळलेलं आहे. बिकॉज नजर इज रिअल. हे एक सुंदर आहे, हे एक छान आहे. हा एक लॉकी होता हा ह्याच्या समोर असं करू शकतो. सो वी हॅव अनघा विथ अस. अनघा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, जी लहान मुलांचे फोटोशूट्स करते, बरोबर ना? अजून तू लग्न बिग्न मुंज बारसं सगळं करते का? हो, ऑल इन वन. जिथून जे पैसे येतात सगळं बेसिकली. सो अनघाला प्लीज फॉलो करा. अनघाचं पेज आहे APK फोटोग्राफी, बरोबर, इफ आय एम नॉट रॉंग. बघा मी जर नाव घेतलं आणि एक फॉलोअर्सची लाट आलं की लाईट आली समोरून, बघा लगेच ऊन. लाईट. ओ गॉड. रीला माझ्या शब्दांनी तेजोमलाही झालं सगळीकडे. अनघा फोटोज कसे काढते ते मी अजून बघितलं नाही, पण अनघाला बोलवायचा एक फायदा आहे की रूम साफ करून मिळते भाई. बेडशीटला इस्त्री मारून देते, म्हणजे आयुष्य किती. ए माझ्या घरी पण फोटोशूट करूया आपण प्लीज. जाऊ एक 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 10 महिन्यांनी 10 दिवसांनी माझ्याकडे पण आहे. मस्त आम्ही बाथरूमचं काम काढलं, सगळीकडे धूळ आहे. बेस्ट. हां दे ना, 200 रुपये द्यायचे माहिती आहे मला. ते अर्बन क्लॅबपेक्षा तर जास्त नसतीलच ना. सो मित्रांनो, ही जी लाईट जी आहे याच्यासाठी आम्ही इकडे फोटोशूट करतो आहे. म्हणजे इकडनं हळूहळू होतं जसं सनसेट होईल, इकडनं ही लाईट अशी हळूहळू बेडवर येईल आणि मग इथे आम्ही नॅचरल लाईटमध्ये करणार आहोत फोटोशूट. मी चेंज पण केलेलं आहे. व्हाईट अँड बेजल बोलते, पिस्टल कलर्स आणि सॉफ्ट गोष्टी असं सांगितलेलं आहे. सो आता श्रिया रेडी होते आणि माझी मुलगी पण रेडी होते. जोपर्यंत श्रिया आणि बेबी रेडी होते, मला हे बोलायचं तुम्हाला कारण की खूप 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 थँक्यू. कारण की मी मागच्या ब्लॉगमध्ये विचारलेलं की स्टीम वापरू की नको, आणि कॉलिकचा जस्ट एक गॅसचा प्रॉब्लेम सांगितलं आणि त्याच्यावर इतक्या लोकांनी मला हेल्प करायला कॉमेंट्स केले. माझ्यासमोर तर सगळ्या कॉमेंट्स आहेत. सगळ्यांची नावं तर घेणार नाही, पण ज्यांनी नावं तर घेणार नाही म्हणजे पॉसिबल नाही. खूप लोकांनी मेहुल किंवा आशना पाटील किंवा बरेच लोक आहेत ॲक्च्युली, श्रद्धा भिसे, एंजल गजभीव असं एक आहे, अशा अनेक लोक आहेत ॲक्च्युली, खूप लोक आहेत. श्रुती करून आहे, ज्यांनी मला सजेशन केली. कोणी म्हणले नेब्युलायझर वापर, ह्युमिडिफायर वापर, स्टीम डायरेक्ट देऊ नको. कोणी सांगितलं की डिरेक्ट कोणाचं ऐकू नकोस. डॉक्टरचा सल्ला ऐक, विच इज अगेन ऑफकोर्स आम्ही डॉक्टरचं सगळं ऐकतो आहे. तुम्हाला मी याच्यासाठी विचारलं कारण की जे लोकांनी जस्ट पॅरेंट्स त्या 6-7 महिने झाले ज्यांना होऊन, त्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असतो. तो सिमिलर प्रॉब्लेम्सला तुम्ही हेल्प कराल आणि ह्याच्यापुढे मी ब्लॉग्समध्ये विचारत जाईन कारण की मला हेल्पची गरज आहे. बट थँक्यू म्हणायचं आहे मला तुम्हाला सगळ्यांना. खूप 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 खूप
खूप थँक्यू. आणि मी ऑब्झर्व केलं की जे पण कमेंट करतायत ते मोस्टली न्यू मॉम्सच आहेत. सो एक माँ ही दूसरे माँ की मदद करने के लिए आ सकती है, बट इधर पापा है, मेरी जो औरत है वो थोड़ी शाय है, वो ऐसा व्लॉगिंग वॉगिंग नहीं करती. बट जेवढ्या पण मॉम्स आहेत, माझ्या बेबीला पण हे झालेलं, माझ्या बेबीला पण हे झालेलं, जायफळ वापर किंवा अजवाईन वापर आणि अशा अनेक कॉमेंट्स इथे आहेत. आणि वाचून मला इतकं बरं वाटतं की असं एक असं वाटलं की अरे, एक अगर मैं व्लॉग में कुछ पूछूं तो मेरे लिए हेल्प करने के लिए कितने सारे मम्माज हैं जो एक्सपीरियंस्ड है. सो स्पेशल मेंशन एंड स्पेशल शाउट आउट टू न्यू मॉम्स, कारण की मला माहिती आहे की हे किती कठीण आहे टू बी ॲट होम, ब्रेस्ट फीड बेबीज आणि त्यांची झोप, त्यांचं सगळं मॅनेज करून स्वतःचं मॅनेज करायचं. हो हो, हॅट्स ऑफ तुम्हाला सगळ्यांना, हॅट्स ऑफ आहे. वाव. कशी शांत होते. डोक्याला लागते का? काय नाही. मी वापर करते बाबा गो. चला शुरू करते हैं. बिफोर बोंगा बाजने के पहले शुरू करते हैं. पेंटिंग बघ काय झालं नाही बघायची पेंटिंग. ते बघ काय काय दिसते तुला? काय दिसते? डोळे बंद झाले इकडे. माझे ऊन येतं ना डायरेक्ट. आणि झोपत वाटते बघ इकडे मोठी हा? मोठी वाटते. मोठी होते मित्रांनो, फायनली शूट झालेला आहे. खूप भारी एक्सपिरियन्स होता. कुठेही तिला डिस्टर्ब न करता तिच्याप्रमाणे सगळं ॲडजस्ट करून मजा आली. आणि मला खूप आवडत असं नॅचरल लाईटमध्ये फोटो जेव्हा होतात वगैरे. आणि अनेका तुला जर तू हे बघत असशील तर थँक्यू सो मच. जसं मला एक्सपेक्टेड होतं, मी थोडंसं घाबरलेलो की हे फोटोशूटहून आता बेबीला त्रास होणार का, लाईट्स वगैरे, पण ते तू सगळं नाही केलंस आणि माझं सगळं ऐकलंस. आणि व्हेरी कोऑपरेटिव्ह होतीस तू. थँक्यू सो मच. हे तुला तोंडावर बोलला पाहिजे होतं मी, पण आता इथे व्हिडिओमार्फत का बोलतोय मला माहिती नाही. काय ना, कॉन्टेंट क्रिएटर झालं की असं सगळं करायला लागतं. बट बाय द वे, मागे जो माझ्या धूर दिसतोय तो आहे अकॉर्डिंग टू द सजेशन्स आपण ह्युमिडिफायर घेतलेला आहे. म्हणजे बेसिकली माझ्याकडे होता आधीपासून, त्याचा मी आता करेक्ट वापर आता बेसिकली करतो. आता मला तुम्ही हे सांगा की ह्युमिडिफायरनी काय होणार. हे एवढा धूर येणं बरोबर आहे का, की कमी करू, काय वॉटेवर जे पण आहे. ओके, हे प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा जे जे ह्युमिडिफायर वापरतात. आणि मी ऑलरेडी ड्राय मोडवरती आम्ही AC वापरतो, 25ला वगैरे डिग्रीवर ठेवतो. तर हे दोन कॉम्बिनेशन ओके आहेत. तर ह्याच्यामुळे वेगळी सर्दी काय काय मला समजत आहे. ज्यांना माहिती आहे प्लीज हे मला सांगा. आत्ता मी हे लावलेलं तात्पुरतं टेस्टिंगपुरतं. सो ह्याच्या कॉमेंट्स नंतर मी सांगतो. झोपली आहे म्हणून मी हळू बोलतो आहे, पण मी ॲमेझॉनवरनं हे मागवलेलं. हे आर फॉर रॅबिटचे फेदर डायपर्स. आणि मी चुकून मागवलं, म्हणजे मला शियाने डायपर मागवायला सांगितलेले आणि मी हे मागवले. आणि हे पॅन्ट स्टाईल डायपर आहेत, है ना. पॅन्ट स्टाईल डायपर आहेत आणि आम्ही आत्तापर्यंत कधी पॅन्ट स्टाईल टेपवाले वापरलेले. सो हो, आणि हे रिटर्न पण नाही होत आहेत, कारण की ते नॉन रिटर्नेबल आयटम आहे. पण जर कोणी हे वापरले तर ह्याचा रिव्ह्यू मला तुम्ही देऊ शकता का, की ह्याच्यात काय प्रॉब्लेम होऊ शकतो.
इलास्टिक टाईप असतं ना. हां, ते इथे इलॅस्टिक टाईप असतात कमरेवर. ते कमरेवरती रॅश वॅश येतात का? तर जेन्युइनली प्लीज सांगा ह्याच्याबद्दल. आता तर आम्ही हे वापरायला घेऊ कारण की वाया तर नाही घालवणार. बट म्हणजे वापरून बघू हे वापरून बघू. काही काय प्रॉब्लेम नाही येतो. प्रॉब्लेम नाही येणार कारण ते नाळवाला पण सीन असतो ना तिकडे पण येतात हे वरती वरपर्यंत. तर त्याच्यानी पण ते नाळाच्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो का? नाही बेंबीच्या ठिकाणी बेंबीच्या इथेच नाळ असते ना तिथे कनेक्टेड. नाही तर गेलो. आता गेली पण ते सांगितले ना काहीतरी तिकडे त्याचं बाहेर आलेलं असतं. सो आणि जर हा दुसरा कुठला ब्रँड तुम्ही रेकमेंड करत असाल की हा वापरा हा बेस्ट आहे तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे ओके. असं कर ओके कर. कॅमेरा कर डिफोकसमध्ये पुढे कर. जा आता जा किंवा उठते. आवाज नीचे. ऑल्सो मी आता अजून नाही करू शकत ब्लॉग बस झाला तर आजचा दिवस संपवतो इकडेच. कसा वाटला तुम्हाला फोटोशूट ते सांगा आणि जे जे प्रश्न विचारलेत प्लीज कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि मला माहिती आहे मी कन्सिस्टंट होत चाललो आहे बट मला आता बोलून खराब नाही करायचं आहे. बाय.